हॅलो, नमस्कार मित्रांनो. हेमंत मंगळे चॅनलमध्ये मी प्राध्यापक हेमंत मंगळे आपलं सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करतो. एक नवीन बातमी, अत्यंत हर्षोल्लासित करणारी अशा प्रकारची ही खुशखबरी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनातून, त्याचप्रमाणे पुढे सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनातून आलेली आहे. आपणा सर्वांना माहिती आहे की 30 जूनला सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना 1 जुलैचं जे इन्क्रिमेंट आहे, जी वेतन वाढ आहे, ती लागू होते आणि तशा प्रकारचे शासनाचे पत्र बाहेर पडलेले आहेत आणि अनेकांनी त्याचा लाभ सुद्धा घेतलेला आहे. परंतु आता अजून एक नवीन आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला आहे आणि त्या आदेशानुसार 30 जूनच्या अगोदर सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुद्धा एका वेतनवाढीचा फायदा होणार आहे. त्या संदर्भातच माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मी आपणा सर्वांना अशी विनंती करतो की आपण या चॅनलला, हेमंत मंगळे या चॅनलला सबस्क्राईब करावं आणि खाली जे हाईपचं बटन दिलेलं आहे, तर या व्हिडिओला हाईप सुद्धा करावं, अशा प्रकारची विनंती मी आपणास करतो. मित्रांनो, 30 जून सेवानिवृत्तीची तारीख असणारे जे कर्मचारी आहेत, तर ते 1 जुलैला मिळणाऱ्या इन्क्रिमेंट पासून, वेतनवाढ पासून दूर राहत असत. परंतु मध्ये हायकोर्टाचे आदेश आले, शासनाची तशी पत्र आली आणि त्यानुसार जे कर्मचारी 30 जूनला सेवानिवृत्त होत आहेत, तर त्यांना एक इन्क्रिमेंट मिळालं, त्यांना लागू झालं आणि त्याप्रमाणे त्यांचे अरियर सुद्धा काढण्यात आलेत आणि सर्व काही सुरळीत झालं. परंतु नाशिक जिल्हा परिषदेमध्ये काम करणारे जे शिक्षक होते, जवळपास 118 शिक्षकांनी एक पिटिशन बॉम्बे म्हणजेच मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल केलं आणि त्यांच्या वकिलांनी त्यांचं म्हणणं मुंबई उच्च न्यायालयामध्ये मांडलं. त्यांच्या म्हणण्यानुसार ही जी वेतनवाढ मिळते, तर ही आगाऊ स्वरूपाची न मिळता त्या कर्मचाऱ्याने जे काही मागील वर्षी काम केलं, तर त्यावर ते जर व्यवस्थित केलं असेल तर त्यावर अवलंबून अशा प्रकारची वेतनवाढ असते. आणि 2009चा जो आदेश आहे, गव्हर्नमेंटचं म्हणजे सरकारचं जे पत्र आहे, त्यानुसार 6 महिन्यापेक्षा जास्त कालावधीची जर सेवा झाली असेल, तर त्याला ही वेतनवाढ मंजूर होऊ शकते, अशा प्रकारचं एक पत्र होतं. आणि त्याचा आधार घेऊन जवळपास 118 शिक्षक कर्मचारी हे ग्रामविकास मंत्रालय, वित्त मंत्रालय, त्याचप्रमाणे जिल्हा परिषदचे सीईओ आणि जिल्हा परिषदचे एज्युकेशन ऑफिसर यांच्या विरोधात त्यांनी पिटिशन दाखल केलं आणि या 118 कर्मचाऱ्यांनी वेतनवाढीची मागणी केली. तर ही मागणी कशी होती आणि किती तारखेला हा आदेश निघाला, या संदर्भातच आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. In the High Court of Judicature at Bombay, Civil Appellate Jurisdiction, read petition number 15,662. तर रीट पिटिशन आहे 15,662 ऑफ 2025. 2025 मध्ये 15,662 नावाचं रीट पिटिशन आहे आणि जवळपास यामध्ये 118 शिक्षक कर्मचारी आहेत की जे शासनाच्या विरुद्ध न्यायालयामध्ये गेले आणि ते गेल्यानंतर त्यांनी आपली बाजू ही न्यायालयामध्ये मांडली. तर त्यांनी विविध जे आदेश आहेत शासनाचे, जसं की 30 जूनला रिटायर होणाऱ्या कर्मचाऱ्याला एक इन्क्रिमेंट, आगाऊ इन्क्रिमेंट मिळते,
तर ते सुद्धा म्हणणं मांडलं. आणि त्यासोबतच एक मुद्दा असा, in so far as cases wherein an employee may have worked for a lesser duration during 1 year, Rule 10 of the Maharashtra Civil Service Revised Pay Rules 2009 would cover cases of employees who have worked for 6 months and above in the revised pay structure as on 1st July and would also be entitled for the increment. तर त्यांनी एक महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेसचा जो रूल आहे 2009चा रूल नंबर 10 तो न्यायालयामध्ये रेज केला आणि त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, एम्प्लॉईज हु हॅव वर्क फॉर 6 मंथ्स, ज्या कर्मचाऱ्यांनी 6 महिन्यापेक्षा जास्त काम केलेलं आहे इन द रिवाइज पे स्ट्रक्चर ॲज ऑन 1st जुलै अँड वुड ऑल्सो बी एंटायटल्ड फॉर द इन्क्रीमेंट, असे लोक सुद्धा, असे कर्मचारी सुद्धा इन्क्रीमेंट करता, वेतनवाढी करता पात्र आहेत. All those petitioners who have worked for 6 months and above in a particular year, एका विशिष्ट वर्षामध्ये 6 महिने किंवा त्यापेक्षा जास्त काम करणारे जे पिटिशनर्स आहेत would be entitled for the benefits of the annual increment and their retirement dues would be calculated by reckoning such increment while calculating their last drawn wages. आणि अशा प्रकारे अशी जी मंडळी आहे की ज्यांनी 6 महिने किंवा त्यापेक्षा जास्त काम केलेलं आहे, तर त्यांना अॅन्युअल इन्क्रीमेंट, वार्षिक वेतनवाढ, अँड द रिटायरमेंट ड्यूज, आणि त्यांना सेवानिवृत्तीच्या वेळेस जे काही लाभ आहेत तर ते लाभ मिळायला पाहिजेत, अशा प्रकारचं म्हणणं त्यांनी मांडलं होतं. आणि त्या अनुषंगाने हायकोर्टाने ऑर्डर केलेली आहे, द पिटिशनर्स वुड बी एंटायटल्ड फॉर मॉनिटरी बेनिफिट्स or difference of pensionary benefits as per the actuals, that is from the respective dates of superannuation, provided they have worked for 6 months or more in the last year up to their superannuation. तर हायकोर्टाने म्हणजेच मुंबई उच्च न्यायालयाने असं म्हटलं की हे जे पिटिशनर्स आहेत ज्यांनी याचिका दाखल केलेली आहे हायकोर्टाकडे, तर अशा लोकांना पेन्शनरी बेनिफिट जो आहे तर 6 महिन्यापेक्षा 6 महिने किंवा 6 महिन्यापेक्षा जास्त इन द लास्ट इयर अप टू देअर सुपरॲन्युएशन, म्हणजे त्यांची सेवानिवृत्ती झाली त्या वर्षामध्ये 6 महिने किंवा त्यापेक्षा जास्त जर त्यांनी काम केलेलं असेल तर अशा व्यक्तींना मॉनिटरी बेनिफिट्स ऑर डिफरन्स ऑफ पेन्शनरी बेनिफिट्स, तर त्यांचं जे डेट ऑफ सुपरॲन्युएशन आहे, त्यांचं जे सेवानिवृत्तीची तारीख आहे, तर त्या तारखेला अनुसरून त्यांना पेन्शनचे आणि जे काही आर्थिक लाभ आहेत ते आर्थिक लाभ मिळाले पाहिजेत. दुसरं असं बी, द पेन्शनरी बेनिफिट्स ऑफ द पिटिशनर्स वुड बी recalculated by including the annual increment in their last drawn salary prior to their superannuation, and such recalculated pensionary benefits shall be payable to them. आणि अशा प्रकारे त्यांचं शेवटची जी सॅलरी आहे त्यामध्ये एक अॅन्युअल इन्क्रीमेंट इन्क्लूड करून, त्याचा समावेश करून पुन्हा त्या पिटिशनर्सना पेन्शनरी बेनिफिट्स करता, म्हणजेच पेन्शनच्या लाभाकरता रिकॅल्क्युलेशन, तर पुन्हा एकदा सर्व गुणाकार भागाकार करून त्यांचं जे पेन्शन आहेत ते पेन्शन त्यांना मिळालं पाहिजे. अँड सच रिकॅल्क्युलेटेड पेन्शनरी बेनिफिट्स शॅल बी पेएबल टू देम. आणि अशा प्रकारे कॅल्क्युलेशन्स केल्यानंतर, सगळी आकडेवारी केल्यानंतर त्यांना त्यांच्या पेन्शन मध्ये तशा प्रकारचा बेनिफिट, तशा प्रकारचा लाभ मिळाला पाहिजे. त्यानंतर सी, अरियर्स इफ एनी, अरियर्स जे असतात तर त्या अरियर्सच्या बाबतीत म्हणजे थकीत भाग जो आहे, शाल बी पेड टू देम विदिन अ पिरियड ऑफ 90 days. आणि हे सगळे कॅल्क्युलेशन्स केल्यानंतर, ही सगळी आकडेवारी केल्यानंतर 90 दिवसाच्या आतमध्ये त्यांचं जे काही थकीत रक्कम निघत असेल ती 90 दिवसाच्या आतमध्ये त्यांना दिली पाहिजे.
Many of the petitioners have approached belatedly before this court, and therefore, akin to the orders passed in several matters, they would not be entitled for the interest component. तर त्यांना इंटरेस्ट मात्र मिळणार नाही, अशा प्रकारचा आदेश 18 मार्चला न्यायाधीश रवींद्र व्ही घुगे आणि अभय जे मंत्री या न्यायमूर्ती द्वयांनी 18 मार्च 2026 ला अशा प्रकारचा आदेश पारित केलेला आहे. आणि त्या आदेशानुसार जे कर्मचारी 1 जुलैच्या अगोदर, परंतु असं म्हणा की ज्यांना 6 महिने शेवटच्या वर्षात, सेवानिवृत्तीच्या शेवटच्या वर्षात 6 महिन्याची पूर्ण सर्व्हिस ज्यांची झालेली आहे, पूर्ण सेवा ज्यांची झाली आहे, 6 महिने किंवा त्यापेक्षा अधिक, अशा सर्व कर्मचाऱ्यांना, तर जे सेवानिवृत्त असतील त्या सेवानिवृत्तांना सुद्धा आणि जे पुढे सेवानिवृत्त होणार आहेत अशांना सुद्धा एका इन्क्रिमेंटचा बेनिफिट, एका वेतनवाढीचा लाभ देय होतो, अशा प्रकारचा आदेश हा मुंबई उच्च न्यायालयाच्या तर्फे काढण्यात आलेला आहे. आणि तेव्हा सर्व कर्मचाऱ्यांनी याची दखल घ्यावी आणि आपले जे काही कॅल्क्युलेशन्स आहेत तर ते कॅल्क्युलेशन्स तयार ठेवावे. कारण जर मुंबई उच्च न्यायालयाचा तशा प्रकारचा आदेश आहे तर तो आदेश हा शासनाला बंधनकारक आहे आणि कधीतरी अशा प्रकारचा आदेश पुढे कर्मचाऱ्यांकरता शासनाला काढावा लागणार आहे. आणि म्हणून सर्वांनी आपले जे आकडेवारी आहे ती तयार ठेवावी. धन्यवाद. अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती करता, शासकीय GR करता, शैक्षणिक माहिती करता आपण या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हाईप करा.